सध्या आपण आहोत तर रायगड जिल्ह्यातील रोहा तालुक्यातील भिसेखिंडीमध्ये। आपण दृश्यांमध्ये बघता हा भिसेखिंडीचा परिसर आहे। मुंबई गोवा महामार्गावरती सुकळी नजीक ही भिसेखिंड आहे। असंख्य वाहन चालक जे आहेत ते या ठिकाणी प्रवास करत असतात। मुंबई ते गोवा दरम्यान ही भिसेखिंड येते रोहा तालुक्यामध्ये सुकळी जवळ। आणि या ठिकाणी जर बघितलं तर वारंवार दरड कोसळण्याच्या घटना घडलेल्या आहेत आणि अद्यापही दरड कोसळण्याचे सावट आहे ते वाहन चालकांवरती आहे। आपण जर या ठिकाणी बघितलं तर कशा पद्धतीमध्ये या दरडी ज्या आहेत त्या डोंगर माथ्यावरून थेटपणे या खाली कोसळत असतात। या ठिकाणी आपण जर बघितलं तर अद्यापही दरड कोसळण्याचं सावट आहे ते वाहन चालकांवरती आहे। मातीचा मुलामासह या दगडी ज्या आहेत त्या आतापर्यंत या ठिकाणी निसटलेल्या आहेत। मुसळधार पाऊस झाल्यास हा मातीचा मुलामासह या दरडी ज्या आहेत थेटपणे या मुंबई गोवा महामार्गावरती येऊ शकतात आणि त्यामुळे एकंदरीत एखादी मोठी दुर्घटना देखील होण्याची संभावना जी आहे ते व्यक्त केली जात आहे। वारंवार या भिसेखिंडीमध्ये दरडी कोसळण्याच्या घटना ज्या त्या आतापर्यंत घडलेल्या आहेत। मात्र एकंदरीत या संपूर्ण परिस्थितीकडे प्रशासनाचं कुठेतरी दुर्लक्ष होत आहे का हाच खरा सवाल या ठिकाणी उपस्थित होतोय। कारण का अशा पद्धतीची भयावह परिस्थिती असताना देखील कुठेतरी प्रशासन जे आहे ते याकडे एकंदरीत दुर्लक्ष करताना चित्र पाहावयास मिळत आहे। आपण बघितलं तर असंख्य प्रवासी जे आहेत या भिसेखिंडीमधून प्रवास करत असतात आणि विशेषतः आता पावसाळ्यामध्ये ही दरड कोसळण्याच्या ज्या घटना ते घडत असतात आणि आता विशेषतः या पावसाळ्यामध्ये या दरडीचं सावट जे आहे ते एकंदरीत प्रवाशांवरती मंडरावत आहे। आणि आता या संपूर्ण परिस्थितीकडे प्रशासन कसं बघतंय आणि याच्यावरती काय उपाययोजना करत आहे हेच खरं पाहणं तितकं महत्त्वाचं ठरणार आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट संदेश गायकर सह राज वैशंपायन, TV9 मराठी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।